मित्रांनो, जर का तुम्हाला अशा प्रकारे गोल्डचा स्वभाव कळला तर अशा प्रकारचे नक्कीच तुम्ही ट्रेड घेऊ शकता. पण त्या अगोदर तुम्हाला ह्या प्रकारचे बिहेवियर, जो गोल्डचा स्वभाव आहे, जो गोल्डच्या स्वभावामध्ये धूर्तपणा आहे, तो धूर्तपणा तुमच्या लक्षात आला पाहिजे. सपोज एखाद्या माणसाचा स्वभाव तुमच्या लक्षात आला. समजा एखादा माणूस तुमच्यासोबत धूर्तपणाने वागत असेल, तर त्या माणसाच्या प्रत्येक हालचालीवर किंवा प्रत्येक बोलण्यावर आपण काय करतो, संशयाने बघतो की हा माणूस जो बोलत आहे तो नक्कीच ह्याच्यामागे ह्याचा काहीतरी स्वार्थ आहे. हा आपल्यासमोर बोलेल एक आणि करेल एक. अशा प्रकारे आपण त्या माणसाच्या प्रत्येक वागण्यावर संशयाने बघतो. मित्रांनो, गोल्डचे सुद्धा अशाच प्रकारचे वागणे आहे. म्हणजे गोल्डचा जो स्वभाव आहे किंवा गोल्डचा जो बिहेवियर आहे तो अशाच प्रकारे आहे की प्रत्येक रिटेलरला धूर्तपणे त्याच्या ट्रॅपमध्ये पकडतो आणि ट्रॅपमध्ये पकडून रिटेलरचे पैसे खेचले जातात. आता हे जे माइंडसेटचे गेम खेळले जातात, रिटेलरबरोबर जे काही माइंडसेटचे गेम खेळले जातात, ते जर आपल्या लक्षात आले तर नक्कीच आपण गोल्डच्या प्रत्येक मुमेंटवर सहजासहजी विश्वास न ठेवता त्या नजरेतून आपण त्या मुमेंटवर बघू.